भूमिपूजन उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थाने आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत आणि आपण महिला अस्मिता भवन आणि त्याचं भूमिपूजन घेतलेलं आहे। महिला अस्मिता भवन उभं राहत असताना या महिला अस्मिता भवन अशी तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी महिला अस्मिता भवन आपण उभी केली, कारण प्रकाश भाऊ जावडेकर जे भारतीय जनता पार्टीचे खासदार ज्या वेळेला मागच्या वर्षी आपली एक मीटिंग झाली, आपल्या सर्वांना आठवत असेल की ती मीटिंग आपण रस्त्यावर देवळात घेतली होती, त्या कार्यालयात घेतली होती। 400-500 महिला होत्या आणि त्यावेळी तुम्ही आम्हाला अडचण सांगितली होती की ताई आमची मासिक मीटिंग असेल, आमची वार्षिक मीटिंग असेल तर आम्हाला बसायला कुठे जागा नाही। मंदिरात बसायचं म्हटलं तर महिलांना अडचण असली की आपल्या महिला तिथेच घडतात, त्यामुळे आम्हाला कुठेतरी बसण्याचं हक्काचं स्थान आम्हाला मिळालं पाहिजे, जे आमचं हक्काचं असलं पाहिजे, ज्या ठिकाणी आम्हाला मनासारखं त्या ठिकाणी मिटिंगा घेता याव्यात, कार्यक्रम घेता यावेत, त्याचबरोबर एकामेकाचे वाढदिवस साजरे करता यावेत, त्या ठिकाणी बसून एकामेकाचं सुखदुःख वाटून घेता यावं आणि काही उद्योगधंदा पुढे सुरू करायचा आहे तर त्यासाठी सुद्धा आम्हाला ही जागा लागणार आहे। आणि मग ही तुमच्या भावना मी समजून घेऊन हेच मी प्रकाश जावडेकर भाऊंना सांगितलं पुण्यामध्ये की भाऊ मला निधी हवा आहे आणि तो मला ह्या विकास कामांमध्ये अनेक विकास कामं आपण बघतो, कोट्यावधीचे रस्ते बघतो, सगळं काही बघतो। मी आल्यानंतर पाहिलं की आयुष्मान आरोग्य मंदिर हे वास्तविक मी जर कधी आधी असती आणि राजूभाऊ बघितलं असतं तर हा सगळा कप्पा जो रिकामा राहिलेला आहे त्याच्यामध्ये खूप जवळजवळ कोटभर निधी मी तुम्हाला दिला असता, पण मी आधी नव्हती, बघितली नव्हती। काही हरकत नाही, पुढे देऊ, आत्ता देऊ तसंही ताईंनी सांगितलं, पण ते कंजूसी करतात। माणसांनी एवढं कंजूसी करून काही मिळवता येत नसतं। राजूभाऊ हळूच त्यांना कानात काय सांगतायत, त्या काय बोलतायत, आपण आपल्या मनाने बोलायचं असतं, आपल्या मनाने चालायचं असतं। आशाताई बेधडक आहे, नाव आई बाप प्रत्येक मुलाला नाव देताना खूप विचार पाळण्यात घालायच्या आधी आत्या मावश्या सगळ्या ठरवत असतात। आई बाबा मूल पोटात असेल तेव्हाच सुरुवात होते की आता याचं नाव काय, मुलगा आला तर काय, मुलगी झाली तर काय। अरे पाठीमागे गणित असतं, त्याच्या पाठीमागे समीकरण असतं, त्याच्या पाठीमागे वास्तू असतं की आपल्याला मुलगी झाली तर आपण तिला कसं घडवणार आहोत। आज आपण म्हणतो की आपण जिजाऊच्या लेकी, आपण सावित्रीच्या लेकी, आपण जे माईक हातात घेतलं त्या सावित्रीबाई नसत्या तर आपल्या हातात कोणी माईक द्यायला मोकळं नव्हतं, आपण दाराच्या बाहेर उंबरठा सुद्धा ओलांडला नसता। आणि म्हणून कारण आमच्या घरात सुद्धा परंपरा होती, आमच्याकडे पाहुणे आले तरी आम्ही कधी बाहेर असं ताट घेऊन पाणी घेऊन गेलो नाही, कधी चहा घेऊन गेलो नाही। ती नुसतं मराठमोळ्यामध्ये नाही, प्रत्येकाच्या घरात ही शिस्त होती। आणि आमच्या जुन्या सगळ्या ताई वगैरे बसलेल्या आहेत, यांचं जीवन कसं गेलं विचारलं तर नक्की सांगाल की अशीच पद्धत होती। आज सावित्रीबाई फुलेंनी जसं नवऱ्याने साथ दिली आणि फुले साहेबांच्या साथीने त्यांनी जेवढं काही सहन केलं समाजामध्ये, आज आपण करोना पाहतोय तर त्या काळात सुद्धा महामारी आल्यानंतर त्या लोकांना असं उचलून घेऊन जाऊन त्यांनी वाचवलेलं आहे। पुण्यामध्ये आपण सगळं पाहिलेलं आहे। महिला काही करू शकते, पण तिच्या मनाने ठरवलं पाहिजे, तिने मनापासून ठरवलं पाहिजे। घरात सुद्धा क्रांती करते ती महिलाच आहे, आपली आई, आपली सासू, आपली मुलगी, भविष्यात येणारी सून किंवा मागे असणाऱ्या आत्या वगैरे आपण त्यांना बघून घडत असतो। आणि म्हणून महिलेचं एक अनन्यगण्य असं वेगळं स्थान आहे। पूर्वजांमध्ये देखील आपल्या नवरात्र उत्सव आता 3 तारखेला सुरू होणार आहे। नव रंग आपण वापरतो, नवरंगाचे रंग जाणून नाही घेत की बाबा काय हे रंग आलेले आहेत, पण त्या रंगांमागे देखील शास्त्र आहे। हे शास्त्र जर समजून घेतलं तर आपल्यामध्ये ते गुण आहेत, आपल्यामध्ये त्या प्रतिमा आहेत। आपण स्वतः एक देवी आहोत, कारण आपल्याला जे झिजावं लागतं घरामध्ये कुटुंबासाठी, सगळ्या भूमिकांसाठी, आणि म्हणून आपल्याला लोक म्हणतात घरातली महिला 2 दिवस माहेरी जाऊ दे। बायको नाही म्हटलं की नवऱ्याचे किती हाल होतात, मुलांचे किती हाल होतात, सासू-सासऱ्यांचे किती हाल होतात, पण हे जाणीव कधी होते ती नसताना। ती असेल तेव्हा तिला सगळे त्रास देतात, हे जाग्यावर ठेवणार नाही, ते जाग्यावर ठेवणार, ती 24 तास करते पण एक शब्द उच्चारत नाही, कारण ती महिला आहे, ती धरती आहे। धरतीला महिला म्हटलंय ना, ती माता आहे ना, आणि आकाशाला बाप म्हटलंय ना, कारण सोसावं लागतं ते धरतीला। आणि म्हणून या ठिकाणी राजूभाऊ तुम्ही सांगितलं, आता या ठिकाणी शेठनी सांगितलं, या कार्यक्रमाला ते उपस्थित आहेत, पुढे अनेक कार्यक्रम आहेत
पण तुम्ही महिला इतक्या उत्साहाने, त्यांनी सांगितलं की तास 2 तास त्या वाट बघतायत। आम्ही अगदी वेळेत कार्यक्रम करण्याच्या दृष्टीनेच आलेलो आहोत। अगदी काही आमच्यावर संकट आलं तर हे तुम्हा लोकांना कळत नसतं, परंतु रात्रीच एक घटना घडते आणि त्या घटनेला अनुसरून आम्हाला इथे यायला उशीर होतो, तरी सुद्धा मी पोलीस स्टेशनमध्ये अर्धवट काम सोडून आली। गोमांस घेऊन येणारा आपल्या गावात आणि तो आपल्या इथे असणाऱ्या चिकनच्या दुकानावर त्याच्यात घुसून घालणारा आज रात्री पकडला गेला। त्याला मारहाण करून जेव्हा पोरांनी बाहेर काढला तर त्या केससाठी मला जावं लागलं की आपल्या गावागावात आता लोक यायला लागली। आपण जे खातो, आपल्या गावात दुकानं आहेत, त्या दुकानांमध्ये सुद्धा असे प्रकार चालतात आणि आम्हाला कधीही कुठेही जावं लागतं। कार्यक्रम ठरवला तर मी परवा तर त्या दिवशी म्हटलं नानांना की गांजळे आणि तुम्ही नाना कार्यक्रम करून घ्या, मला सगळ्यात ते काम महत्वाचं वाटतंय, कारण मी शोबाज नेता नाहीये, मी नेतृत्व करते ती महिला म्हणून करते। माझ्याकडे जबाबदारीचं ओझं आहे। मग इकडे लग्नाला जायचं का तिकडे मैताला जायचं, ती म्हणत नाही, लग्न झालंय मी पाहिजे तर पूजेला जाईल, पण इकडे मयत काय परत होणार नाही। बरोबर का चूक? आपण प्राधान्य कशाला देतोय? माझा भाऊ आजारी पडला ते कळलंय, हे कार्यक्रम गेला तर चालेल पण पहिलं तिथे गेलं पाहिजे। असं आमच्यावर अनेक प्रसंग येत असतात, त्याच्यासाठी नेता होणं सोपं नाही। नेत्याचं घाव नेत्याला माहिती। परंतु या ठिकाणी माझ्या माता भगिनींच्या समस्या समजल्यानंतर मला कळलं जे समजायचं होतं ते। या ठिकाणी जी इमारत बांधतोय तिला 20 लाख रुपये दिले, 2 कोटी रुपये त्यांनी दिले। त्या 2 कोटीमध्ये सगळीकडे आपण 20-20 लाख रुपये वाटप केलेलं आहे, कारण कुठेतरी पायाला सुरुवात झाली पाहिजे, कुठेतरी त्या गावांमध्ये ती उभारणी झाली पाहिजे। आमच्या महिलांच्या मनातला विश्वास दृढ झाला पाहिजे, त्यांना वाटलं पाहिजे की ती इमारत आमच्यासाठी होणार आहे, म्हणून त्या थोडं लक्ष घालतील। आणि त्याच्यानंतर मग पुढे जेव्हा ती इमारत उभी होईल मी तुम्हाला सांगणार आहे की काही महत्वाच्या काही लोकांना जितकं ज्यांना वाटेल त्यांनी वारूवाडीमध्ये त्या ठिकाणी असणाऱ्या रस्त्यावर एक असं 2 नुसते खांब होते, शेड, पत्र्याचं शेड होतं, 2च खांबावर तंबू तो उभा होता, एक भिंत आणि 2 बांबू। त्याच्यावर ते महिला तिथे भिजत, पाऊस येत असताना तिथे एवढ्या महिला जमलेल्या, चांगल्या चांगल्या साड्या घातलेल्या आणि त्यांचा काहीतरी हिशोब चाललाय, पाऊस लागतोय, इकडून वाचवते, पण बसायला जागा नाही। मी गाडी थांबवली, ड्रायव्हरला म्हटलं गाडी थांबव, खाली उतरली, म्हटलं काय काय झालं ताई, तुम्ही इकडे का बसलाय, एवढा पाऊस चाललाय आणि तुम्ही इथे? आम्हाला बसायला जागाच नाही। वारूवळी सारख्या ठिकाणी जिथे लोकसंख्या जवळजवळ 20,000वर आहे, किती हजारावर? 20,000वर। आणि मग त्या ठिकाणी उतरल्यानंतर त्यांनी सांगितलं आम्हाला मासिक मीटिंगसाठी बसावं लागतं, बसायला जागा नाही। म्हटलं ही जागा कोणाची आहे? ते म्हणाले हुंडेकरांची आहे, ते आम्हाला देतात बसायला दादा, की बसा तुम्ही महिलांची मीटिंग असेल तेव्हा। मी विचार केला खूप आणि मी 8 दिवसांनी सरपंचाला बोलवून घेतलं, कारण माझा मतदारसंघच होता। आणि मी राजू शेठला बोलवलं, संतोष नानांना बोलवलं आणि म्हटलं आपल्याला त्या ठिकाणी महिला अस्मिता भवन घ्यायचं, जरूर तुम्ही ते अस्मिता भवन बघायला चला। तिथे गणपती बसतो, तिथे नवरात्र उत्सव होतो, तिथे हुंडेकरी चालते आणि तिथे ज्येष्ठही बसतात आणि तिथे माझ्या महिला बचत गटाचं कामही चालतं। अशी असणारी ती G+ त्यांनी काय मागितलं होतं? बसायला एक आडोसा द्या। ते म्हणतात ना की ऊस गोड झाला की, पण आपलाच आहे ना, मुळासकट खाल्ला तर काही फरक नाही पडत। ताई देणारी आहे, ती देणारच आहे, परंतु त्या ठिकाणी गेला की तुम्हाला समाधान वाटेल। मला समाधान वाटलं, कारण ती इमारत G+2 झाली। किती? G+2 म्हणजे आज जेवण खाली गणपती बसला तर वरती जेवण चालू असतात, खाली कुठलाही कार्यक्रम असला की वरती जेवण चालतात, छोटे छोटे साखरपुडे पण त्या ठिकाणी होतात। पण ती इमारत जरूर बघायला जा, की जिथे कधी आयुष्यात कोणाला 70 वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसला कधी वाटलं नाही की आपण महिलांना काही द्यावं, कधीही आजपर्यंत महिलांचा विचार झाला नाही। हा, पण कार्यक्रमाला की महिलांना हळदी कुंकाचं आमंत्रण आलंच समजायचं। निवडणूक आली की हळदी कुंकू होतात, मग 5 रुपयाचं 10 रुपयाचं हातात काहीतरी द्यायचं, हळदी कुंकू लावायचा, तिळगुळ द्यायचं आणि घरी पाठवायचं, मोठ्या मोठ्या गप्पा मारायच्या। अशी तुम्ही गेली मागची 25 वर्ष 50 वर्ष बघितली की नाही? पण आता काळ बदललाय आणि म्हणून माझ्या महिलांना न्याय मिळाला पाहिजे। नुसते महिला बचत गट, महिला ग्राम संघ उभे न राहता त्यांना न्याय म्हणजे त्यांनी जे काही करायचं ठरवलं तर त्यांना त्या ठिकाणी तो उद्योगधंदा करता आला पाहिजे, त्यांच्या घराला 2 पैशाची साथ त्यांना देता आली पाहिजे। महिला तशीही घरात असणारी महिला
ती काही करत नसली, शेतावर जात असली तरी तिच्या गाठीला डब्यात कुठेतरी पैसे ठेवलेले असतातच. प्रसंग आला कुटुंबावर तर ती अलीकडे बोलवते, अहो इकडे या. कशाला तुझी कटकट, इकडे बाहेर काय चाललंय? हो माझ्याकडे पण 4 पैसे आहेत, तुम्ही अडचणीत आहात, बाहेर तुमची चर्चा चालली, हे पैसे घ्या. मग ते गाठीला आज नाही, आपल्या आजींनी आपल्याला शिकवलंय की तेव्हापासून आपण करत आलोय. पण आता याच्यात बदल झाला पाहिजे. आता आम्हाला हक्काचं मिळालं पाहिजे. मागून भीक घ्यायला आम्ही मोकळे नाही. आम्हाला आमच्यामध्ये कर्तृत्व आहे, आमच्यामध्ये दातृत्व आहे आणि म्हणून आम्हाला संधी मिळाली पाहिजे. राज्य सरकारने ओळखलं, केंद्र सरकारने ओळखलं. आज देखील तुम्हाला बहीण माझी लाडकी भाऊनी सांगितली, वयोश्री आमच्या या ताई बसलाय, साठीच्या पुढे गेलाय, वयोश्री योजना आली, त्यांना 3,000 रुपये सुरू झाले पाहिजे. मुलगी शिकायचं म्हणते, पण आई काय म्हणते, बाप काय म्हणतो, अरे त्या लेकाला शिकू दे, त्याला घर चालवायचंय, तू काय तुझा असेल दुसऱ्याच्या घरी. म्हणजे लग्न करून एकदाची बॅग कधी घालवतो एवढीच फक्त डोक्यात संकल्पना असते. पण आज बदललं, सरकारने विचार केला, मुलगी शिकू इच्छिते ना, ती शिकलीच पाहिजे. आईचा जीव तुटतो का मी भांडी घासली, मी शेतात गेले, माझ्या लेकीला साहेब होऊ द्या, पण घरातल्या परिस्थितीने होऊ देत नाही. आज काळ बदलला म्हणून शिक्षणाची व्याख्या बदलली. आज बघता का तुम्ही कटआउट, मुलांचे कटआउट दिसतात का मुलींचे दिसतात? सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये मुली, कोणतं क्षेत्र असं नाही कधी ते मुली तुम्हाला दिसणार नाही. आणि म्हणून प्रत्येक आई विचार करते, मुलीची हत्या, भ्रूण हत्या, भ्रूण हत्या. त्या काळात सुद्धा मी एकच विचार करायची की घरात आल्यानंतर लग्न होऊन मला माझ्या सासू सासर सांगतात, माझा नवरा सांगतो म्हणून मी माझ्या मुलीला पाडायचं, मी तिला जन्माला नाही घालायचं, माझं प्रतिबिंब मी सापवायचं का? माझं प्रतिबिंब मी जन्माला घातलं पाहिजे. आज तुम्हाला मुलगी कुठेही दिलेली असू दे, तिला जर कळलं का बापाचं दुखतंय, आईचं दुखतंय, ती पहिली पळत जाते, कुठेतरी लपून छपून ठेवलेलं खाऊ खाऊ घालते, काळजी घालते, आंघोळ घालते आणि घरी परत येते. आणि म्हणून मुलीचा जन्म झालाच पाहिजे, मुली जन्माला आल्याच पाहिजे. पण नुसत्या जन्माला येऊन चालणार नाही, तर त्यांना घडवून त्यांना साहेब बनवलं पाहिजे, त्यांना सुद्धा देणारं बनवलं पाहिजे, मागणारं नाही बनवलं पाहिजे. आणि ही बोलणारी आशाताई असंच बोलत नाही, कारण तिने पण तिच्या मुली घडवल्या आहेत, मोठ्या मोठ्या पोस्टवर आहे, परदेशात शिकून आली आहे. मी पण गरीब कुटुंबातूनच आलेली आहे, मी पोलीसवाल्याचीच पोरगी आहे, पण कष्टातून उभं केलंय. सुनबाई सुद्धा मोठी अधिकारी आहे, पण घरात आल्यानंतर शिस्त पण तेवढीच आहे. हे माझ्या घरात केलंय म्हणून मी तुम्हाला सांगू शकते. मला जर माझंच घर सांभाळता येत नसेल तर बाहेर बोलण्यात काही उपयोग नाही. घरात उपाशी बाहेर तुपाशी कशाला पाहिजे रुबाब? पहिलं आपलं घर, आपलं गाव, आपला तालुका, राज्य आणि मग दिल्ली बघू. मी तुम्हाला एवढंच सांगायला आले की तुम्हाला यावेळी बदल करावा लागेल. इमारत 20 लाखाने काहीच होणार नाही, त्याच्यातले जीएसटी गेली 17.5 लाख. पुढे इमारत सुरू झाली, स्लॅब पडला, पैसे थांबले, बरोबर. भाऊ माझ्या शेजारी बसल्या, उपसरपंच तुमचे आता बोलले, त्याने भाऊनी सांगितलं, भाई आमची ग्रामपंचायतीला 20 लाख आले पण काम काय होत नाही. म्हटलं काळजी करू नको, पुढचे पैसे मीच देणार आहे, पण ते मागायला पाहिजे ना. तसं राजू भाऊ तुम्हाला फर्निचर मिळेल, सगळं मिळेल, सोन्याची कौलं घालू, पण कधी? जेव्हा आशाताईला आमदार कराल तेव्हा. आत्ताचे पाहिजे ना, हाताला धरून बाजूला घेता आलं पाहिजे. ताई गाडी मगाशी ताई कशा बसल्या गाडी घाई, ताई इकडून नाही गाडी जाणार, तिकडून जाणार. म्हटलं रस्ता दाखव ताई, मग त्या इकडून आल्या माझ्याबरोबर बसून. तसं तुम्ही माझी गाडी आणून माझ्या हाताला धरून सांगू शकता ना. काही असलं तरी मुलीचं दुःख असेल, तिचं कॉलेजला जाते, तिथे प्रॉब्लेम आहे, तिला आज मला किती महिलांचा फोन येतो, परवा 3 मुली आणल्यात मी पळून गेलेल्या. म्हणजे मला एकच सांगायचंय की मुलींना जपावं लागतं, मुलींना संस्कार घालावे लागतात, मग त्या घडवायच्या असतात. आणि ही सगळी जबाबदारी आईवर असते. बापाला कमवून आणायचं असतं, आईला सगळंच करायचं असतं. आणि म्हणून आईची जबाबदारी मोठी आहे. आणि ही जबाबदारी ओळखून आज या ठिकाणी 20 लाख दिले म्हणून संपलं नाही, काम सुरू करा. ही इमारत उभी करायचं काम माझं आहे, माझी जबाबदारी आहे. आणि ती जसं भाऊ बोलला, मी तुम्हाला सांगते की मी आत्ताच उमरमध्ये सांगून आले की 9 गावची सोसायटी आहे. सोसायटीच्या सगळ्या सभासदांनी मला सांगितलं की आमचं 60 लाखाचं काम आहे. म्हटलं मी 20 लाख रुपये देईल, परंतु ते म्हणत त्यांना अपेक्षित होतं 5-1 लाख तरी ताई देईल. म्हटलं 10 लाखांनी सुरुवात होईल, काम चांगल्या विचाराने झालं पाहिजे. 9 गावची सोसायटी आहे, गावातला जर शेतकरी आला ना घाम पुसत, तर तो खुर्चीवर बसला पाहिजे, एसी मध्ये बसला पाहिजे. यायचं असेल तर माझ्या गावी
खानगाव दत्तक घेतलेलं गाव आहे गांजाळ्याचं, त्यांच्या गावी जायचं आणि गावचा विकास काय आहे तो बघायचं. ही फक्त एक महिला करू शकते, कारण तिला जाण असते आणि भान असते. आणि आशाताई तुम्हाला परत नाही सांगणार बरं का, शेवटचं एकदाच मला आमदार व्हायचंय, परत परत तुमच्याकडे मला आमदार करा म्हणून सांगायला येणार नाही. हा आता हा भाग वेगळा आहे, उद्या शेठला वाटलं, नानाला वाटलं, गांजाळ्याला वाटलं आम्हाला आमदार व्हायचं, आमचं काय अडचण नाही, त्यांच्यासाठी मी नक्की कष्ट करीन, बरोबर का नाही. पण माझ्यासाठी फक्त एकदा करणार का नाही. जोरदार टाळ्या करा तुम्ही सगळ्या बचत गटाच्या महिला कशा टाळ्या वाजवता बरं तिकडे आम्ही आल्यानंतर कार्यक्रमाला. तशा टाळ्या झाल्या पाहिजे, ती तुमची माझ्यासाठी असणारी खरी टाळी आहे. जर जोरदार टाळ्या तशाच झाल्या पाहिजे. होत नाही तशी, कारण तुम्ही तिथे बसलात तेवढ्यानच कळतं, बाकीच्यांना कळत नाही. पण ही टाळी आता एकच करा, ही टाळी कधी वाजवायची आहे, आपली टाळी वाजल्यानंतर, आणि ती तुम्ही वाजवणारच आहे. तुम्ही मला इथे आमदार म्हणून आणणारच आहे, माझा हा पूर्ण विश्वास आहे. कारण एक महिला दुसऱ्या महिलेचा सन्मान करते. आमच्या आजीने हे शिकवलं की नेहमी महिलेने महिलेचा सन्मान करायचा. आज तुम्ही या ठिकाणी मला बोलवलं, मोठ्या संख्येने तुम्ही या ठिकाणी तुमच्या या कामासाठी अनेक कामं झाली असतील, पण आज तुम्ही एकजुटीने काय आहे, हे तुमचं आहे आणि हे तुमचं आहे म्हणून चांगल्या पद्धतीने उभं करून घ्या. कुठेही कमी पडणार नाही. तुम्हाला जशी अभिप्रेत आहे, जशी अपेक्षित आहे त्यापेक्षित चांगली होईल. पण 10 महिला का होईना, पण ती बांधलेली इमारत बघून या, नक्की बघून या. आणि जाता आलं तर माझ्या गावात सुद्धा जाऊन या आणि ग्रामपंचायत बघून या. खानगावला देखील कळवा, तर आम्ही तुमच्याकडे सुद्धा येतो आणि गाव कसं नटलेलं असतं ते आम्ही बघूया. या गावाला देखील त्याच पद्धतीने आपल्याला नटवायचं आहे. या गाव लोक मला माझ्याकडे वाट पाहत असतात की आमचं गाव ताईंनी दत्तक घ्यावं. ताई एक दिवस असा आला पाहिजे की मी आमदार झाल्यानंतर सांगितलं पाहिजे की हे गाव मी दत्तक घेणार आणि या गावाचा विकास परिपूर्ण करणार. त्याच्यामध्ये येणाऱ्या सगळ्या अडचणी मी सोडवणार. हे जे आता दिसतंय ना, हे तुमचं ग्रामीण प्राथमिक आरोग्याचं आयुष्यमान आरोग्य मंदिर, हे मंदिरात सारखंच सजणार. या ठिकाणी सुद्धा जितका लागेल तितका पैसा टाकणार, कारण मला कुठे घडी न्यायचं नाही, मला काय परत उभं राहायचं नाही. त्यामुळे आपल्याला कसं आता डिप्पी तिथे मिळत नव्हती, 2 महिने महिला अंधारात होत्या आणि त्यांना ती डिप्पी पण नव्हती, बाटला होता 25चा. मी म्हणलं 2 महिने तुम्ही अंधारात. अहो आधी गेले तिथे पण, याच्या मडमध्ये पण सांगितलं, तिथे पण मला कळलं, पारगावला ना रे, पारगावला तिथे पण महिला म्हटलं आम्हाला 3 दिवस झाले प्यायला पाणी नाही, 5 दिवस झाले लाईट नाही. मी तिथूनच फोन केला, सांगितलं संध्याकाळी मी इथून जाईपर्यंत जर काही टिकली बसली नाही तर माझ्या इतकं वाईट नाही. पण मला माझ्यासाठी काय करायचंय, माझे सगळे सक्षम आहेत, माझी मुलं मुली सगळे आपापल्या जागी सक्षम आहेत. मला स्वतःसाठी काही करायचं नाही, मला काय माशाचे ठेके घ्यायचे नाही, मला काय पुनर्वसनाचे पैसे खायचे नाही. मला फक्त आणि फक्त असं दाखवायचंय की जसं जिल्हा परिषदेमध्ये मी काम केलं आणि एक जिल्हा परिषद सदस्य महिला विरोधात बसून काय करू शकते, आणि एकही दिवस मी कुणाला नाही म्हटलं नाही. कधी ऐकलं का नाही म्हटलेलं? कधी ऐकलं? कधीच नाही. नाही हा शब्द माझ्या डिक्शनरीत नाही. म्हणून मला असा आमदार दाखवायचा आहे की तो जनतेचा भक्षक नाही, जनतेचा सेवक झाला पाहिजे. आणि एकदा का मी 5 वर्ष दाखवलं तर परत कोणाची हिंमत होणार नाही का आपली फसवणूक करायला कोणी येईल. आणि म्हणून इथून मागचे दिवस लढले, आता एकच दिवस एकच ध्यास, येणारी निवडणूक विधानसभा आशाताई बुचके तुमच्यासाठी. आणि तुम्ही या ठिकाणी आपण मला बोलवलं, माझं आदरातिथ्य केलं, सत्कार केला, सन्मान केला. मी आपली ऋणी आहे. आपल्या डीपीचा प्रश्न, आपल्या रस्त्याचा प्रश्न आणि आपल्या असणाऱ्या इथे पुढील पैशाच्या मागणीचा प्रश्न आणि या भाऊनी सांगितलं ग्रामपंचायतीचा प्रश्न, हे मार्गी लागतील, काळजी करू नका. कारण मी तुम्हाला शब्द देते, आज एकादशी आहे, विठ्ठल रुक्माईचा उपवास करणाऱ्या सगळ्या माझ्या माता भगिनी बसल्या, सगळे खोटं बोलतील, पण बाई माणूस कधी खोटं बोलू शकत नाही, कारण तिला सारखी भीती असते. देवाला शब्द दिलाय, नारळ फोडायचं म्हटलं तरी ती पाऊस पाणी असते तरी फोडायला जाते. माझ्या लेकाला बरं वाटू दे, नारळ फोडायला येईल, माझ्या आईला बरं वाटू दे, तुझ्या दर्शनाला येईल. म्हणून हा माझा नवस आहे की जर मी इथे महिलांसाठी आले तर या महिलांच्या मनात असणाऱ्या भावना निश्चित मी पुऱ्या करणार आणि कधी नव्हे घडलेल्या इतिहासात आज जे घडलं नाही ते घडवून देणार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्री. कोटी केली, कणकण करून कोटी केली, गणना
खर्चीला स्वतःसाठी कर्ण खर्चीला स्वतःसाठी ताई अशी आमची ही जनतेसाठी जुन्नर तालुक्याची ही रणरागिणी ताईंनी जो शब्द दिला तो महिलांचा शब्द ताईंनी पाळला.